मेल्याक चांगली शिक्षा दिसा, मेल्याक जन्मठेप दिसा. त्यास काय तेका करू नका. आम्ही हललता इकडे वरपता आम्ही तोंडारी बघता त्याचा तेका शिक्षा दिसा. त्याचा अजिबात तेका सोडू नका. 6 वर्ष प्रेम करत होता, 6 वर्ष प्रेम करत होता. लग्न करतो आणि तुम्हाला सांगतो 16 तारखेला त्यांनी बोलवला की लग्न करूया म्हणून. आणि 2 दिवसांनी टिकलं. दुसऱ्या दिवशी हिला मारून टाकला आणि दुसऱ्या दिवशी टिकली. हा सुटला नाही पाहिजे. प्रेमाचं नातं कधी जीव देतं तर कधी जीव घेतं. रत्नागिरीतल्या तरुणीचं आयुष्य प्रेमाच्या नावाखाली असंच संपवलं आहे आणि तिचा मृतदेह आंबाघाटात फेकून दिला. 22 वर्षे या तरुणीचा खून केला आहे तिच्या प्रियकराने आणि धक्कादायक उलगडा आता पोलिसांनी केला आहे. आज आपण आहोत त्या तरुणीच्या घरी. भक्ती मयेकर असं त्या तरुणीचं नाव आहे आणि या तरुणीच्या घरी आज आपण पोचलो आहे. संपूर्ण कुटुंब दुःखात कोसळलेलं आहे. त्यांचा शोक अनावर होतो आहे. आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणारच आहोत. मात्र कशा पद्धतीने तिला फसवून तिची हत्या केली, तिचा निर्घृणपणे खून केला, हे संपूर्ण आता उजेडात आले. आणि ते उजेडात आल्यानंतर ज्याने खून केला दुर्वास दर्शन पाटील राहणार खंडाळा हा एक हॉटेल व्यावसायिक, बार व्यावसायिक आहे आणि पैशाच्या जोरावर असाच तो अनेक तरुणींना फसवत होता. आपलं काम साध्य झाल्यानंतर, इप्सित साध्य झाल्यानंतर अशाच प्रकारे तरुणींची फसवणूक करत होता. त्याचपाठोपाठ एका खुनामागे आणखीन 2 खून म्हणजे एकूण 3 खून त्याने केल्याचं पोलीस तपासात उघड झालं. आणि आता आपण आलो आहे मिरजोळ्या गावात आणि मिरजोळ्या येथील जे मयेकर कुटुंब आहे, भक्तीचं कुटुंब आहे. भक्ती मयेकर आज आपल्यात नाही आहे आणि तिच्या कुटुंबाला भेटण्यासाठी आपण इथं आलो आहे. तिची आजी आहे. एक अत्यंत शोकाकुल होऊन ती आपली प्रतिक्रिया देते. आजी, भक्ती आज तुमच्यात नाही आहे का? ती माझी त्याला मेल्याला कोणी शिक्षा लावा. तू माझी पोर घरातनं गेलेली आहे, फसवून नेलेली आहे, फसवून नेलेलं आहे आणि मी रडत बसली आहे बघा, उपसत बसलेली आहे. त्याला काही शिक्षा लावा, आमच्या मनाचं समाधान होणार नाही. त्याला फक्त मी लहानाची मोठी केली, हातीचा पन्ना केलेला आहे बघा. माझी काय आहे ती, माझी कुठे आहे ती दाखवा मला. ह्या मेल्याला शिक्षा दिसा. याला सोडायचं ना अजिबात. याला अजिबात काय करायचं, शिक्षा द्यायची, पाचशे शिक्षा दिसा. तसा माझी केली आहे तशी. अत्यंत वेदनादायक ज्या काही प्रतिक्रिया आहेत किंवा काही त्यांच्या भावना आहेत, या भावना व्यक्त होताना आपण पाहतो आहे. अंगावर काटा निर्माण होईल अशी परिस्थिती या घरामध्ये आहे. आपल्यासोबत भक्तीची आई देखील आहे. आपण भक्तीच्या आईशी देखील आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहे. आई, आम्ही आपल्या दुःखात सहभागी आहोत. झालेली गोष्ट ही फार वेदनादायक आणि सर्वांच्याच काळजाला चटका देणारी आहे. तरी देखील आपण आपल्या मुलीला वाढवली, लहानाची मोठी केली. आपल्या भावना आम्ही समजून घेतो, परंतु नेमकं असं हे नेमकं म्हणजे तो बोलवून त्या दिवशी त्यानं दहीहंडी दिवशी घेतलं, बॅग बी घेऊन ये आणि संध्याकाळी 7:45च्या दरम्यान तिचा गळपास लावून खून केला. आणि नेहमी त्याचे फोन येत होते त्याला धमकीचे, तू येतेस की नाही, नाही तर मी तुला इकडे हे करीन, तिकडे हे करीन, असे नेहमी फोन असायचे त्याचे धमकीचे. आणि आरेवारे पॉईंटवर माझ्याकडे येऊन रस्त्यावर पण सोडायचा 11, 11:30 वाजता हिला. आणि आम्ही जेव्हा गेलेलो होतो तेव्हा खंडाळ्यात, तेव्हा त्यांना न कबुली दिली होती ही लग्नाची. नंतर तो 1 महिन्यानंतर तिच्या LRC ऑफिसमध्ये भेटायला गेला की मी तुझ्यावर प्रेम आहे, पण वडिलांच्या धाकामुळे तुला नाही म्हटलं मी. दुर्वास पाटील. दुर्वास पाटीलचे अनेक कारनामे या ठिकाणी उघड होत आहेत. आपल्यासोबत आहेत भक्तीचे वडील काका. आज भक्ती नाही आहे आपल्यात, आम्ही देखील आपल्या दुःखात सहभागी आहोत. मात्र त्याला जास्तीत जास्त शिक्षा मिळाली पाहिजे अशी सर्व समाजातून, सर्व स्तरातून मागणी होते. काय सांगाल त्याबद्दल? मी मुलात आधी सांगतो, रत्नागिरी पोलीस स्टेशन यांनी आम्हाला खूप हे केलं आहे, म्हणजे खूप त्यांनी सहकार्य केलं आहे. ह्याच ठिकाणी जर माझी मुलगी एक 15-16 दिवस ती होती, तिच्या जर कोरलेलं नाव नसतं ना तर माझी मुलगी गावली असती काय मुलात. आणि ह्या माझ्या बायकोने प्रयत्न खूप केला, ते प्रयत्नाचं यश आता आम्हाला मिळालं आहे. दहीहंडीच्या दिवशी भक्ती घरातून बॅग घेऊन बाहेर पडली असं त्यांचं म्हणणं आहे. कारण मी तुझ्यासोबत लग्न करतो, तू बॅग घेऊन निघून ये असं खोटं सांगून त्याने भक्तीला खंडाळ्यात बोलावून घेतलं
आणि त्यानंतर जे काही घडलं ते अत्यंत भयानक आणि भयानकच होतं. आपल्यासोबत आहेत भक्तीचा भाऊ आहे, जो स्वतः आंब्यामध्ये गेला होता आणि तिथे जाऊन सर्व गोष्टी कशा पद्धतीने त्यांनी पोलिसांच्या मदतीने भक्तीचा शोध घेतला हे आपण त्याच्याकडनं जाणून घेऊया. दादा, तू स्वतः गेला होतास खंडाळ्यात. तुम्हाला जेव्हा माहिती मिळाली की असं घडलं आहे, असं झालं आहे, मी भक्तीचा खून झाला आहे आणि दुर्वास यानेच तो खून केला आहे, त्यानंतर आपण आंब्यामध्ये गेला, तर आंब्यात गेल्यानंतर नेमकं काय घडलं तिथे? तिथे गेल्यानंतर आम्हाला तिकडचे गावचे पोलीस पाटील होते, त्यांनी फोटो दाखवला. मी नंतर काय एवढं फोटो बघून पुढे गेलो नाही. नंतर जेव्हा वरती बॉडी काढल्याने तेव्हा मी गेलो नंतर पुढे. त्याच्यानंतर तिच्या हातावर टॅटू होता, त्याच्यावरनं मी ओळख पटली. पोलीस म्हणून सांगितलं की हीच माझीच बहीण आहे म्हणून, हाच ड्रेस आहे तिचा. परंतु ही नेमकी ओळख, यांची जी ओळख झाली होती, ही ओळख नेमकी कशी झाली? फेसबुकवरून झाली होती. पण आपण त्यांना काही रोखण्याचा प्रयत्न केला होता, समजावून सांगण्याचा कधी प्रयत्न केला होता का? सांगितलेलं, भरपूर वेळेला सांगितलेलं होतं तिला, पण तिचा त्याच्यावर खूप विश्वास होता. त्याने विश्वासघात केला नाही. भक्तीचे चुलते आहेत आपल्यासोबत, तेही आज या संपूर्ण कुटुंबाचा आधार बनून या ठिकाणी उभे आहेत. अत्यंत सगळं हे संपूर्ण कुटुंबच आहे, हे कुटुंबच आज शोकसागरात बुडालेलं आहे आणि आपण त्यांचं सांत्वन करायला किंवा त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी टाइम्स डिजिटलची टीम आज मिरजोळे गावात भक्ती मयेकर हिच्या घरी आलेली आहे. काका नमस्कार, आम्ही देखील आपल्या दुःखात सहभागी आहोत. टाइम्स डिजिटल आपल्या दुःखात सहभागी आहे. सर्व हा प्रसंग घडतो आहे. आता जबाबदारी आहे ती घरातील मोठ्या मंडळींची की यांना सगळ्यांना धीर द्यायचा आहे आपल्याला. त्याला अशी शिक्षा मिळणारच आहे. पोलीस त्यांच्या पद्धतीने काम करतात, परंतु आपली काय मागणी असेल? माझी एवढीच फक्त मागणी की तो सडला पाहिजे, म्हणजे एकदम सुटला नाही पाहिजे. की परत आमची मुलगी गेलीत आमच्या हातून, ती काय परत, पण तो पण तसाच राहायला पाहिजे, सुटला नाही पाहिजे. त्याला कठोर शिक्षा झाली एकदम पाहिजे. जन्मठेपच झाली पाहिजे आजपर्यंत. त्याला शेवटपर्यंत म्हणजे तो तुरुंगातून सुटलाच नाही पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. या भक्ती मयेकर यांच्या कुटुंबातील हा जो दुर्वास पाटील आहे, हा अत्यंत म्हणजे किलर म्हणून, म्हणजे जो आपण म्हणतो सायको किलर असतो, तशा पद्धतीने त्याचे कारनामे आता एक उघड झालेत. यापूर्वी त्याने आपल्याच गावातील एका राकेश जंगम नावाच्या एका 28 वर्षीय तरुणाचा जून 24मध्ये खून केला होता. त्याला देखील आपल्या गाडीत घेऊन गाडीतच त्याचा गळा दाबून त्याचा मृतदेह, जसा भक्तीचा मृतदेह आंबा घाटात फेकला गेला, त्याच पद्धतीने या राकेश जंगमचा मृतदेह आंबा घाटात फेकला होता. मात्र त्याचा बोलबाला कुठे झाला नाही. त्यापाठोपाठ त्याने आपल्या हॉटेलमध्ये, बारमध्ये कामाला असलेल्या वेटरला देखील अमानुषपणे मारहाण केली होती आणि त्या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला होता. परंतु याची देखील तपास किंवा याची दखल त्यावेळी पोलिसांनी घेतली नाही, म्हणूनच याचा धीर चेपला होता आणि त्यातूनच आज एक निष्पाप बळी भक्तीसारख्या एका तरुणीचा, एक सर्वसामान्य कुटुंबातील तरुणी, तिला प्रेमाचं आमिष दाखवून फेसबुकवरून ओळख पटवली आणि तिला आपल्या मायाजाळात ओढून घेतलं आणि नंतर मग त्याने जे काही आपले कारनामे करून दाखवायचे होते ते केले. भक्तीचा खून केल्यानंतर तेवढ्यावरच न थांबता तिचा आणखीन एक मोठं पाऊल पडलं, म्हणजे अन्य एका दुसऱ्या मुलीशी टिकली लावायचा कार्यक्रम त्याने केला आणि तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतरच भक्ती बेपत्ता आहे की भक्तीचा खून झाला आहे याचा उलगडा झाला. जवळजवळ 10 ते 12 दिवसांनी भक्ती बेपत्ता झाली होती, तर त्या भक्तीचा मृतदेह येथून जवळजवळ, म्हणजे आपण कोल्हापूरला जातो आंबाघाटामध्ये जे गायमुख आहे तिथून खोल दरीत 60 फूट खोल दरीत भक्तीचा मृतदेह मिळून आला आणि त्यानंतर या दुर्वास दर्शन पाटील राहणार खंडाळा या किलरचे, म्हणजे एक मनोविकृत म्हणावा लागेल, असं मनोविकृत पण म्हणावं लागणार नाही, परंतु एक विकृत वृत्तीच्या एका तरुणाचे कारनामे उघड झाले आणि आज 3 खून त्याच्या व त्याच्या सहकाऱ्यांच्या नावावर पडले आहेत. पोलिसांनी सध्या न्यायालयाने त्याला 8 दिवसांची पोलीस कोठडी दिले. सध्या तो पोलीस कोठडीत आहे. आता पोलिसांचा तपास कशा पद्धतीने सुरू होतो आहे, त्याचबरोबर ज्यावेळी पोलीस त्याच्या घरी गेले होते, त्याच्या बारमध्ये गेले होते, त्या CCTVमध्ये काही गोष्टी पोलिसांना आढळल्या होत्या. एक तलवार देखील त्याच्याकडे सापडली होती अशी माहिती पुढे येते आणि पोलिसांच्या जे पुरावे जमवायचे आहेत, पुरावे हेच भक्तीला न्याय देणारे ठरणार आहेत. हेच पुरावे
भक्तीच्या आधी जे खून झालेत त्यांना देखील न्याय देणारे ठरणार आहेत आणि पोलिसांच्या तपासाकडे सर्वच जनतेचं लक्ष आहे आणि पोलीस ज्या पद्धतीने तपास करतील त्यानंतरच भक्तीच्या कुटुंबाला किंवा भक्तीला न्याय मिळणार आहे. कॅमेरामन शुभम पवारसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.